नमस्कार मंडळी, आपण खरं तर जगतोय ते हायटेकच्या वर्ल्डमध्ये आणि या युगात खरं तर एका क्लिकवर आपल्याला बहुसंख्य माहिती एकत्रित मिळते. मात्र इथे आपल्याला उणीव जाणवते ती सखोल चर्चांची आणि मनमोकळ्या गप्पांची. आणि याच गप्पांना एक मोकळं व्यासपीठ मिळावं म्हणून आपण सुरू करतोय एक नवीन व्यासपीठ, अर्थात ज्याचं नाव आहे बिंदास बोल थॉट्स अनलॉक. आणि आजच्या या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत. आज आहे स्वातंत्र्य दिन आणि त्याचप्रमाणे कृष्ण जन्माष्टमी. बिंदास बोल थॉट्स अनलॉकच्या आजच्या या पहिल्या एपिसोडमध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्याशी बिनधास्त दिलखुलास गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत निर्माते, लेखक आणि वक्ते श्री बाळकृष्ण सुर्वे. बाळदादा, तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या आणि जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा आणि रसिकांनाही शुभेच्छा. बाळदादा, यावर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि जन्माष्टमी हे एकाच दिवशी आले. हा अनोखा संगम पाहून तुम्हाला जे पहिलं मनात वाटलं ते काय आलं नक्की विचार? 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणून आपण कॅलेंडरमध्ये आपण तरी बघतो आणि साजरा करतो. आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी याच्याकडे आपण एक धर्माचं तेज म्हणून बघतो. मला वाटतं राष्ट्र आणि धर्म ह्याचं हे संयुक्त आपण सण साजरा करतो. बरं. खरं म्हटलं तर हा सण नाही आहे, तर ही आपली परंपरा आणि आपलं म्हणजे ज्याला काय म्हणता येईल, आपलं आत्तापर्यंतचं ते सांस्कृतिक परंपरा आपण दर्शवतोय आपल्या राष्ट्राच्या मार्फत. तुमच्या याच उत्तराला थोडंसं पुढे जाऊन मी म्हणेन की तुमच्या मते या दोन सणांचा संगम म्हणजे काय? एक प्रकारचा डबल डोस ऑफ सेलिब्रेशन की काहीतरी वेगळं? नक्कीच मोहन, मी याला संगम नाही म्हणणार, पण कृष्ण, आपण आता भगवान कृष्ण म्हणून नको बघूया, पण कृष्ण ज्याला आपण महापुरुष म्हणतो की ज्याला आपण पूर्ण पुरुष म्हणतो म्हणून आपण श्रीकृष्ण म्हणतो. खरं. श्रीकृष्ण म्हणून आपण धर्माकडे, श्रीकृष्ण म्हणून आपण राष्ट्राकडे काय म्हणून बघतोय आणि आपण श्रीकृष्ण म्हणून आपण राष्ट्रधर्म म्हणून काय पाळतोय. म्हणून हा आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरेल. हे दोन्ही सण एकत्र आले ज्यांना आपण सण म्हणूया. खरं म्हटलं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण खरं तर सणच साजरा केलाय, म्हणून राष्ट्रधर्म म्हणून आपण ह्या सणाकडे बघितलं दोघांनाही संयुक्तिक दृष्टिकोनातून, तर ते उचित ठरेल मला असं वाटतं. खरं तर आता तुम्ही म्हणताय त्याच्याप्रमाणे इथे राष्ट्रधर्मालाच आपण जास्त महत्त्व देतोय. 100%. तर मग भगवान श्रीकृष्णांच्या गोष्टीतला असा कोणता प्रसंग आहे जो तुम्हाला स्वातंत्र्य संग्रामाची आठवण करून देतो किंवा त्या गोष्टींशी संबंध दाखवतो? मोहन, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याकडे बघताना भगवान श्रीकृष्ण म्हणून बघताय, पण मी कृष्णांकडे बघताना कृष्ण म्हणजे त्या काळातला एक क्रांतिकारक नेता. कारण आपण मूर्ती स्वरूप न देता आपण त्यांच्या कार्याकडे बघितलं तर कृष्णाच्या जन्मापासून म्हणण्यापेक्षा कृष्णाचा जन्म होण्याच्या अगोदरपासूनच त्यांची आंदोलनं चालू होती. खरंय. त्यांच्या आयुष्यातली आंदोलनं, आणि ही आंदोलनं प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्यात घडत असतात. असं काही नाही की अमेरिकेतल्या पण घडतात, भारतातल्या पण घडतात, इतर कोणत्याही राष्ट्रातल्या घडतात. राष्ट्रपुरुष म्हणून आपण कृष्णाकडे बघताना कृष्णाच्या जन्मापासून ते कृष्णाच्या महाभारतापर्यंत, म्हणजे कृष्णाने जी गीता आपल्याला दिली, गीता दिल्यानंतर त्यानंतर त्यांचं ते निर्माण झालंय, ह्या एकंदरीत त्यांच्या प्रवासाकडे बघताना आपल्याला एक राष्ट्रपुरुषची निर्मिती कशी होते एका समाजातून, हा प्रसंग नक्कीच बाणे. असे अनेक प्रसंग आहेत. मग कृष्णाच्या एकंदरीत प्रवास आपण बघितला तर हा एका मानवीय जीवनातला झालेला बदल आहे. खरंय. आणि तो बदल त्या 15 का 14 दिवसाचं जे काही युद्ध झालं आपण म्हणतो, पूर्ण समाज मनच बदललं, अर्जुनाचं मन बदललं. सत्याच्या निष्ठेवरती जाताना सत्याची पाठीराख करताना अर्जुनाने युद्धाला सामोरं गेला आपल्या स्वतःच्या नातेवाईकांविरुद्ध म्हणजे असत्याच्या विरोधात. त्यामुळे राष्ट्राकडे बघताना आणि आज आपण स्वातंत्र्य दिन म्हणून ज्यावेळी बघतो आणि भगवान श्रीकृष्णाचं कृष्ण जन्माष्टमी म्हणून बघतो, तर या दोन्हीचा हा संगम मला वाटतं प्रत्येक क्षणाक्षणातून प्रत्येक गोष्टींमधून आपल्याला दिसतोय आणि जाणवतो. त्यामुळे असं कोणतं वेगळा प्रसंग मला तरी वाटत नाही. आपण म्हणालात त्याप्रमाणे पारतंत्र्य काळ आणि आत्ताचा जो स्वातंत्र्याचा सुवर्ण काळ आहे, तर या दोन्ही काळात श्रीकृष्णाने दर्शवलेली धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती या दोन्ही गोष्टी, ही दोन्ही तत्व किती महत्वाचे आहेत असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं कृष्णाने धर्म सांगितला, राष्ट्रभक्ती अर्जुनाला दर्शवावी लागली, एक राष्ट्र स्वतंत्र करण्याची जिद्द
किंवा कृष्णाने त्याच्यामध्ये ती जिद्द निर्माण केली. जिज्ञास त्याला त्याने आशा निर्माण केली की सत्याच्या मार्गावर चालताना तो एक राष्ट्र निर्माण कर. आपण भगवद्गीतेचा संदेश हाच बघतो. खरं. आणि धर्म ह्या गोष्टीकडे बघताना कृष्णाने नेहमी सांगितलंय की धर्म हा आधार आहे तुमच्या जीवन मूल्यांचा. धर्म हा तुम्हाला खायला देणार नाहीये. खरंय. धर्म हा तुम्हाला समाजातली आयडेंटिटी काय वेगळी देणार नाही किंवा नवीन ओळख नाही देणार आहे. पण धर्म म्हणजे तुमची धारणा आहे आणि धर्म हा तुमचा आधार आहे त्या जीवन मूल्यांचा. म्हणून आपण आजही म्हणतो सिंधू संस्कृती, सिंधू संस्कृतीचाच उदय म्हणून आपण हिंदू धर्माकडे बघतो. मग कृष्णाने असा धर्म नाही सांगितला, पण कृष्णाने धर्म म्हणजे धारणा दिली. त्या धारणाच्या आधारावरती तुम्ही सत्याची निष्ठा बाळगून सत्याच्या सोबत राहून तुम्ही राष्ट्रतेज बाळगावं. हा एकंदरीत हा संदेशच कृष्णाने अर्जुनाला दिला. आणि अर्जुन म्हणजेच कोण? अर्जुन म्हणजे मोहन, तू, मी, असंख्य जनता. फक्त भारतातलीच नाही, जगातली, विश्वाला दिलेला संदेश आहे भगवद्गीतेचा. पुन्हा एकदा मी एका बदलाकडेच तुम्हाला घेऊन जाईल की आपण कृष्णधवल काळही पाहिलाय, मग तो रुपेरी पडद्यावरचा असो किंवा मग आपल्या जीवनातला असू दे. आणि आत्ताचा जो हायटेक आपण वर्ल्ड म्हणतो आपण की खूप सारी माहिती आपल्याला एका क्लिकवर मिळते. तर या दोन्ही युगात आपण श्रीकृष्णाने दिलेल्या भगवद्गीतेचा आणि त्यांनी दिलेल्या त्या विचारांचा कसा ताळमेळ बसवू शकतो? याचं उत्तर मी तुला वेगळंच देईन मोहन. म्हणजे माझ्या वाचनात आलंय, फक्त वाचनात आलंय. ज्या वेळी कृष्ण दरबारात यायचा दुर्योधनाचं नाव सुयोधन आणि त्याला पण दुर्योधन, त्यावेळी दुर्योधन नेहमी बोलायचा की बघा, हा मांत्रिक आला, हा जादूटोना करणेवाला आला. कृष्ण म्हणजे तांत्रिकतेचा महाराजा होता. कृष्णाची बासरी ती मादकच होती. त्यामुळे कृष्णानेच तंत्रज्ञान काय ते सांगितलं. आपण सुदर्शनकडे बघताना काय बघ, आपण आत्ताचा जो हल्ला झाला सिंदूर ऑपरेशन, बरोबर, त्यावेळी त्यांनीच तर सुदर्शनचाच तो आधार घेतला ना. ते चक्र सुदर्शनच्याच थीम तीच आहे, कल्पना तीच आहे की तो ड्रोन जाणार, मग ते सुदर्शनच्या. त्यामुळे सुदर्शन किंवा इतर जी हत्यारं किंवा इतर जी शस्त्रास्त्र जी आहे, तो आधार होता तंत्रज्ञानाचा. मला वाटतं कुशल तंत्रज्ञ होता कृष्ण. आणि कुशल तंत्रज्ञ असताना त्या शस्त्राचा वापर शास्त्राने कसा करायचा हा संदेशच कृष्णाने दिला. त्यामुळे आपण या प्रत्येक गोष्टीकडे बघताना नक्कीच तुम्ही जो पहिला मला प्रश्न विचारलात की राष्ट्र म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि भगवान श्रीकृष्णाची कृष्ण जन्माष्टमी, ह्याला दोन्ही अर्थाने एका अर्थाने आपण त्याच्यात सामावून बघू शकतो. कृष्ण हा त्या काळातला फक्त तंत्रज्ञ नव्हता, तर माझ्या मते कृष्ण हा त्या काळातला उद्योगपती होता. आता तुम्ही बोलाले असं काय म्हणताय, दूध दुभत्यांचा धंदा करणारा त्यावेळेतला ते गवळी समाजातलं ते एक नेतृत्व होतं मोठं. बरोबर. पण ते त्यांच्या वर्णाप्रमाणे फक्त दूध विकत नाही राहिले, तर दूध विकता विकता म्हणजे कृष्ण या बाबतीत खूप बदनाम केला गेला. मला वाटतं बदनाम केला गेला आणि आपणच बदनाम केला. तुम्ही बोलाल कशा दृष्टीने, तर नक्कीच बदनाम केला. ज्या गवळणी ते दूध त्या गोकुळमधून नेऊन वेगवेगळ्या प्रदेशात नेत असताना त्यांना ते दूध लुटलं जायचं, तेव्हा त्या बोलायच्या, बघा माझं दूध लुटलंच तर मी कृष्णाला सांगेन. आणि ह्या सगळ्या महिला, ह्या सगळ्या गवळणी कृष्णाच्या पत्नी म्हणून आपणच दिल्या, आपणच सांगितल्या असं नव्हतं. कृष्ण हा त्यांचा आधार बनला. मी तर म्हणतो तिसऱ्या सणाचा पण ह्याच्यात उल्लेख करा, रक्षाबंधन. कृष्ण त्यांचा आधार बनला. बघा मी कृष्णाला सांगेन. त्यांनी सांगितलं माझ्या मागे कृष्ण आहे. खरं. आज त्या गवळणी बोलत होत्या की त्यांच्या मागे कृष्ण आहे, पण आज आपण समाजाला प्रत्येक बोलतोय की माझ्या मागे कृष्ण आहे, माझ्या वाटेला जाऊ नको नाहीतर महाभारत होणार. हा संदेश ह्या राष्ट्रामार्फत आता जे काही हल्ले झाले त्यावेळी आपल्या देशाने दिलाय, पाकिस्तानला दिलाय, आजवरच्या राष्ट्रांना दिलाय. बघा आमच्याकडे कृष्ण नीती आहे. आणि आपण कृष्ण नीतीने चाललो तर आपण ह्या विश्वाचे आपण गुरु बनू. आणि जो आपला उद्देश आहे, मला वाटतं ह्या सणांकडे बघताना आपण तसंच म्हणून बघितलं पाहिजे, राष्ट्रधर्म म्हणून. आणि खरंच या राष्ट्रधर्माचाच आपल्याला व्याप्ती वाढवण्यासाठी जी खरंच गरज असते ती युवा शक्तीची. 100%. तर या युवा शक्तीसाठीच मी त्यांचं प्रतिनिधित्व करत असताना एक प्रश्न नक्की विचारेन की ज्याप्रमाणे अभिमन्यूचा वध करण्यात आला, त्याला चक्रव्यूहात अडकवण्यात आलं, तसंच काहीसं चित्र आताही दिसतंय.
म्हणजे गॅजेट्सच्या दुनियेत आणि हायटेकच्या वर्ल्डमध्ये खरं तर तरुण अडकलेला दिसतोय आणि त्याला पुन्हा बाहेर येता येत नाही. तर याकडे तुम्ही कसं पाहताय? अभिमन्यू अडकला. अभिमन्यूबद्दल आपण नेहमी लेखक किंवा इतर कादंबरीमधून पण आलंय, की अभिमन्यूला चक्रव्यूह माहित होतं, पण चक्रव्यूह तोडता येत नव्हतं. चक्रव्यूहमध्ये जाण्याचं ज्ञान त्याला होतं, पण बाहेर पडण्याचं नव्हतं. हेच ते चक्रव्यूह आहे. आज आपल्या हातात मोबाईल दिलाय. मोबाईलमधून आपण काय बघतोय, त्या गॅजेटमधून आपण काय बघतोय, तर आपण त्याच्यातून खरंच आवश्यक असणाऱ्या गोष्टी बघतोय का? आवश्यक असणाऱ्या गोष्टीने घेऊन आपण पुढे जातोय का? मी तर म्हणतो अभिमन्यू अभिमन्यू होता, पण आज प्रत्येक यंगस्टर ह्या अभिमन्यूच्याच भूमिकेत आहे. त्यांनी त्या अभिमन्यूतून त्यांनी अर्जुन होणं गरजेचं आहे. बरोबर. मला असं वाटतं. दादा, आपल्या नावातील बाळकृष्ण, आपण अनुभवलेला बाळकृष्ण आणि आपण वाचलेला, आपण अनुभवलेला कृष्ण आणि आत्ताचं राजकारण याकडे तुम्ही कसं पाहताय? आत्ताचं राजकारण खरं म्हटलं तर ह्याला कृष्ण कृत्यच म्हणता येईल. म्हणजे आपण कृष्णाला असंही बदनाम केलं. पण आत्ताचं राजकारण होताना एक समस्या आहे, की ह्याच्यात सामाजिक विषय पण आलेले आहेत. वेगवेगळ्या समाजांचे मोर्चे, वेगवेगळ्या समाजांची आंदोलनं, त्यांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या समस्यांसाठी. आणि आता तर वेगवेगळे पक्ष कोणत्या स्थितीत राहतील हेही माहीत नाही. कोणता पक्ष कोणत्यासोबत राहील ह्याचीही काही गॅरंटी किंवा हे राहणार नाही. आपण ह्याच्याकडे बघताना असं बघूया, की महाभारतात युद्ध होताना पांडवांच्या बाजूने आणि कौरवांच्या बाजूने जेव्हा वेगवेगळी राज्य आली, आपण राज्य म्हणतोय, वेगवेगळी राज्य आली, वेगवेगळे प्रशासक आले, त्यावेळी नीती धर्माच्या बाजूने लढणारी राज्य होती, राष्ट्र होती, ती साहजिक श्रीकृष्णाच्या आणि साहजिक पांडवांच्या पारड्यात आली आणि बाकी जी आली ती कौरवांकडे आली. मला वाटतं हा नीती धर्म पाळून ज्या पक्षाची मान्यता आपल्या राष्ट्राच्या मार्फत झालेली आहे, आपल्या देशाच्या मार्फत झालेली आहे, त्या प्रत्येक पक्षाला अधिकार आहे ह्या देशाचं राजकारण करण्याचा. त्यामुळे इथे काय मला वाटत नाही की तो गैरव्यवहार आहे किंवा कोणी त्या गोष्टीवरती बोलू नये. कोणत्याही पक्षाने बोलावं. राहिली गोष्ट धर्म, पक्षाच्या आडून जेव्हा धर्म येतो, मग इथे आपण पाश्चात्यांना अनुकरण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण त्यांच्याकडे राष्ट्रधर्म हेच पहिलं दिलं जातं. राष्ट्रधर्माचं प्रतीक, राष्ट्रधर्माचं तेज, उदाहरणार्थ इस्रायल, उदाहरणार्थ अमेरिका, हे कुठे त्यांचा धर्म पहिला घेत नाहीत. राष्ट्रधर्म, राष्ट्रधर्माच्या झेंड्याखाली म्हणजेच आपल्या तिरंग्याच्या झेंड्याखाली आपण सर्व धर्म एकत्र येऊन तिथे आपण आपल्या राष्ट्रधर्माचं तेजच प्रकट ठेवलं पाहिजे. मला वाटतं कृष्ण यातून तेच म्हणतो. कारण महाभारत त्यांनी कोणासाठी घडवलं, कोणासाठी घडवलं? सामान्य माणसांसाठी. सामान्य माणसांचा तो धर्म, ज्या धर्मावरती त्यांचं टिकणं महत्वाचं होतं, हे जर टिकून राहत असेल, शेवटी राष्ट्र कशासाठी असतं? जनतेसाठी असतं. म्हणून तुम्हाला एक झेंडा दिला जातो, एक निशाण दिलं जातं, एक संहिता दिली जाते, एक राष्ट्रध्वज दिला जातो किंवा आपण ज्याला म्हणू राष्ट्रगान दिलं जातं. ज्यावेळी आपण राष्ट्रगीत म्हणतो, आज आपण राज्यगीत म्हणून महाराष्ट्राला बघतो. महाराष्ट्राचं राज्यगीत गाताना सगळेच आले की, सगळे आले. खरंय. आणि राज्यगीत जाताना तो अभिमान तुम्हाला आलाच पाहिजे, जय जय महाराष्ट्र माझा. तसंच सेम ज्यावेळी जनगण मन ज्यावेळी तुमच्या मुखात येतं, ज्यावेळी बोललं जातं, त्यावेळी तुम्हाला विश्राम सावधान बोलण्याची गरज. तुम्ही सावधानच झालं पाहिजे. त्या सावधानचा अर्थ पुन्हा काय होतो? सावधान. तुम्ही आता राष्ट्राच्या प्रती बोलणार आहात, तुम्ही आता राष्ट्राच्या प्रती निर्णय घेणार आहात. म्हणजे ते निर्णय घेणारे कोण? तर पक्षाचे अध्यक्ष, वेगवेगळ्या पक्षांचे अध्यक्ष. त्यामुळे सध्याच्या राजकारणाकडे बघताना मला असं वाटतं ते वेगवेगळ्या पक्षाची त्यांना मान्यता मिळालेली आहे, जी कायद्याने मिळालेली आहे. मग कायदा पुन्हा कुणाचा? त्या राष्ट्राचा. मग तिथे तुम्ही राष्ट्रधर्म पाळताना जनता धर्म पण पाळा. कारण हे शेवटी आहे कुणासाठी? जनसेवेसाठी. जे मागेही मला वाटतं मी एका ह्याच्यात बोललो होतो, कोणाचा शक्ती कोणाचा युक्ती, कोणाचं ज्ञान सेवा भक्ती, मिळे त्या साधने करावी भक्ती जनता जनार्दनाची. इथे तुमचा जनता जनार्दन म्हणजे श्रीकृष्ण आलं आणि जनता आली. हे जनतेसाठीच आहे ना, हे जनतेच आहे. मग जनतेचा तो धर्म सांभाळूनच तुम्हाला ते करता आलं पाहिजे. त्या धर्मात स्त्री शक्तीची तुम्हाला जाणीव असलीच पाहिजे, जी त्याने दिली. द्रौपदी लुटली जाते दरबारात, उभं राहणं गरजेचं आहे. त्यावेळी जर तुम्ही मोठे शस्त्रास्त्र तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही मोठे कोणतरी सेनापती आहात, तुमचं शस्त्र बाहेर येत नाही, तुम्ही नपुंसक आहात. तुमच्यातला धर्मच जागृत नाही झाला, म्हणून तो दरबार शंड होता.
म्हणून कृष्णांना उतरावं लागलं षंड समाजाला सांगण्यासाठी की युद्ध करा. दादा, खरं तर कृष्णनिधीच्या माध्यमातून तुम्ही राष्ट्रधर्माकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला. त्याबद्दल आपल्या सर्व रसिकांकडून आणि आपल्या पॉडकास्टकडून तुमचं मनापासून आभार. धन्यवाद मोहन. मंडळी, खरं तर या अशा विचारांमधूनच एक वेगळी दिशा शोधणं हेच असतं आपलं जीवनाचं सौंदर्य. आणि अशाच विचारांना आपण व्यासपीठ देत असतो आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून. तर मंडळी, या गप्पांचा, या मनमोकळ्या विचारांचा प्रवास तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमचे विचार कॉमेंटमध्ये शेअर करा आणि अशाच मनमोकळ्या गप्पांचा आस्वाद घेण्यासाठी आपलं बिंदास बोल थॉट्स अनब्लॉक हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.